त्या निमित्ताने एक कवी संमेलन घ्यावं म्हणून आपण हे ठरवलेलं आहे. कवी संमेलनाची सुरुवात करत आहोत. या कवी संमेलनाची सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा पाहुण्यांच्या कविता होतील, त्यानंतर आपण जाहीर केलेल्या पद्धतीनं सत्कार करणार आहोत आणि मग आपल्या स्थानिक कवींना सगळ्यांना संधी मिळणार आहे. ज्यांना ज्यांना कविता म्हणायचे त्यांच्यासाठी पॅड आपल्या जवळ येईल, त्यांनी आपलं नाव या पॅडवरती लिहून द्यावं आणि आपल्याला कविता म्हणण्याची संधी आपल्याला दिली जाणार आहे. तर या कवी संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्रजी सगर सर काव्यमित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आपण वाचक संवाद आणि कवी संमेलनासारखी कार्यक्रम घेतोय, पण ते महिन्याला एक पूर्ण राष्ट्रीय लेवलचा एक कार्यक्रम ते घेतात. अधूनमधून अनेक कार्यक्रम त्यांची होतच असतात. कालच्या 12 तारखेला जिजाऊ जयंतीच्या दिवशी त्यांनी एक राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम घेतला. असे अनेक कार्यक्रम ते घेतात. त्यांचं व्यक्तिमत्व, आता राजेशजी दिवटे म्हटले की दिसणं आणि असण्यामध्ये खूप फरक असतो, त्याच पद्धतीनं राजेंद्र सगरांचं आहे. राजेंद्र सगर दिसायला खूप साधे आहेत, खूप साधे वागतात. त्यांनी बोलत असताना कधी मी येऊ देत नाही. मी अनेकदा पाहिलेलं आहे. ते फोटो मध्ये कधी येत नाही, परंतु काम मात्र खूप काही करतात. त्यांनी अनेकांचे फोटो काढले, अनेकांना फोटो मध्ये घेतला, पण ते फोटो पासून दूर राहिले. असे आदरणीय राजेंद्रजी सगर या कवी संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. याच बरोबर आदरणीय प्रभूजी जाधव सर या ठिकाणी पुण्याहून आलेले, तेही कवी म्हणून आपल्या आजच्या या कार्यक्रमाला निमंत्रित आहेत. आजचे संवादक असणारे आदरणीय राजेशजी दिवटे हेही एक कवी आहेत, तेही आपल्या या कवी संमेलनाचे निमंत्रित कवी आहेत. याचबरोबर आदरणीय राजेशजी गायकवाड, आनंद गायकवाड, ते आनंद देत असतात. असे आनंद गायकवाड तेही पुण्याहून आलेले, तेही आजच्या या कवी संमेलनाला विशेष निमंत्रित आहेत. याच बरोबर आजच्या कार्यक्रमाला, आताच्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष होते ते आदरणीय गरुड सर, तेही या कवी संमेलनाचे निमंत्रित आहेत. या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि कवी संमेलनाला लगेच सुरुवात करतोय, कारण आपल्याला 8 ला कार्यक्रम संपवायचा होता. पण आता ती वेळ 8:30 ला जाईल असं मला वाटतंय. जास्त वेळ आपल्याला घालवायची नाहीये. तेव्हा सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. हे स्वागत आपण त्यांच्या कवितेनंतर आपण करूया आणि कवितेला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या कवी संमेलनामध्ये कविता सादर करण्याची विनंती आदरणीय आनंद गायकवाड यांना करतोय. त्यांनी या कवी संमेलनामध्ये आनंद घ्यावा. ज्यांना कविता सादर करायचे त्यांनी नाव लिहावं आणि पुढे करावं. पुढे सरका लवकर. सर्वांना नमस्कार करतो आम्ही. त्यामुळे फक्त ज्याच्या दारात उभा राहावा सुख मागायला तो म्हणतोय दुःख आहे. ज्याच्या दारात उभा राहावा सुख मागायला तो म्हणतो दुःख आहे. मग सांग ईश्वरा तू कोणाला सुखी ठेवला? प्रत्येक जण दुःखी आहे आणि आणखी मी इथं दुःख देण्याचं काम करणार आहे. माझं नावही आनंद आहे, त्यामुळे आनंद वाटण्याचं काम थोडंसं करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे आनंद. शब्द देऊन ऐका, आवडली तर नक्कीच टाळ्या वाजवत आहे. नाव माझे आहे आनंद. आनंद काय असतो, कुठे मिळतो, कसा असतो, त्याचं हे सगळं वर्णन आहे. नावाशी माझा फक्त तो संबंध आला. नाव माझे आहे आनंद. नाव माझे आहे आनंद. जगावा परमानंद. जगावा परमानंद. नाव माझे आहे आनंद. असतो मी तर चराचरात. असतो
आनंद नाव माझे आहे आनंद शब्दांचा मी झालो धनी शब्दांचा मी झालो धनी मुखात माझ्या मधुरवाणी मुखात माझ्या मधुरवाणी जसा गोड तो गुलकंद जसा गोड तो गुलकंद नाव माझे आहे आनंद नाव माझे आहे आनंद समाधानी मी सुख करता समाधानी मी सुख करता संकटात मी दुःख हरता संकटात मी दुःख हरता नैराशेचा मला न गंध नैराशेचा मला न गंध नाव माझे आहे आनंद नाव माझे आहे आनंद हास्यातून कधी मी फुलतो हास्यातून कधी मी फुलतो अश्रूतून कधी मी ढळतो अश्रूतून कधी मी ढळतो जगा वेगळा माझा छंद जगा वेगळा माझा छंद नाव माझे आहे आनंद नाव माझे आहे आनंद मजना कसला भेदभाव मजना कसला भेदभाव ना गरीब ना कुणी साव ना गरीब ना कुणी साव हवा जास घ्यावा सुगंध हवा जास घ्यावा सुगंध नाव माझे आहे आनंद नाव माझे आहे आनंद जगा वाटतो परमानंद जगा वाटतो परमानंद नाव माझे कवी आनंद नाव माझे कवी आनंद धन्यवाद सर. एक मिनिट थांबा. आदरणीय प्राध्यापक भालेराव सर आहेत का? भालेराव सर. ओके. रामभाऊ जाधव सरांना विनंती आहे आपण सरांचा सत्कार करायचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन. रामभाऊ जाधव सर. ओके. धन्यवाद. यानंतर मी आमच्या मित्रपरिवारात एक अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. आमचा एक मित्र आम्हाला सोडून गेलेला आहे. त्यामुळं कार्यक्रमाचं संचालन आम्ही आदरणीय ॲडव्होकेट महेश मुळगे यांच्याकडे दिलं होतं, पण त्यांची ती अवस्था नाही. तरी परंतु मी आदरणीय महेश मुळगे सरांना विनंती करतोय की मित्र दत्ता स्वामी यांच्या श्रद्धांजलीपर आपण एक कविता घ्यावी. आदरणीय ॲडव्होकेट महेश मुळगे सर. तुम्हाला सगळ्यांचे प्रतिभावंत मित्र, मुख्यचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, कवी, शिक्षक आणि यातल्या या सभागृहातल्या बऱ्याच कवी मित्रांच्या पुस्तकाला मुखप्रश्न ज्यांनी करून दिलं ते दत्त स्वामी सर आपल्या खायात नाही, 2 दिवस पूर्ण केलेले. त्यांच्यासाठी श्रद्धांजली पण 2 शब्द मी या ठिकाणी मांडणार आहे. तू बहरा पाहिलंस मित्रा शब्दातून, चित्रातून,
पाण्यातून. तू बहरत राहिलास मित्रा शब्दातून, चित्रातून, वागण्यातून, इथे तिथे सगळीकडे. काळजात दुःखाचे वादळ लपून हसत राहिलास शांतपणे नेहमी. काळजात दुःखाचे वादळ लपून हसत राहिलास शांतपणे नेहमी. काटे झेलून देखील सदाहरित राहणारा पण भेटणाऱ्यांना सुगंध वाटत फिरणारा तो अवघड मित्र. काटे झेलून देखील सदाहरित राहणारा पण भेटणाऱ्यांना सुगंध वाटत फिरणारा तो अवघ्या मित्र. कधीच काळजातली जखम चेहऱ्यावर न दाखवणारा. कधीच काळजातली जखम चेहऱ्यावर न दाखवणारा. तू गेल्यावर एकही मित्र हळहळला नाही असं झालं नाही. तू गेल्यावर एकही मित्र हळहळला नाही असं झालं नाही. एक नक्की मित्र तुझी आठवण काळजात करून ठेवलंय. एक नक्की मित्र तुझी आठवणाने काळजात करून ठेवलंय. तू नेहमी भेटत राहशील चित्रातून शब्दातून. तू नेहमी भेटत राहशील चित्रातून आणि शब्दातून. आणि सेवेची माफी मागून सर माझा यायचं सेवेची माफी घेऊया. ओके 2 मिनिटं. ओके छोटी कविता मी वात्सल्यासाठी झुरणाऱ्या आईचे मूल हवे. मी वात्सल्यासाठी झुरणाऱ्या आईचे मूल व्हावे. गरिबीत नटणाऱ्या भगिनीच्या कानातले फुल व्हावे. मी वात्सल्यासाठी झुरणाऱ्या आईचे मूल व्हावे. गरिबीत नटणाऱ्या भगिनीच्या कानातले फुल व्हावे. मी कष्टणाऱ्या शेतकऱ्यांच्या खळ्यातले दाणे व्हावे. मी कष्टणाऱ्या शेतकऱ्यांच्या खळ्यातले दाणे व्हावे. दुःखांशी 2 हात करणाऱ्या लढवयांच्या गळ्यातले दाणे व्हावे. दुःखांशी 2 हात करणाऱ्या लढवयांच्या गळ्यातले दाणे व्हावे. मी हाकलून दिलेल्या म्हाताऱ्या बापाचे बाप व्हावे. मी हाकलून दिलेल्या म्हाताऱ्या बापाचे बाप व्हावे. शांतपणे झोपणाऱ्या चिमण्या बाळाचे गुण झोपवावे. मी शांतपणे झोपणाऱ्या चिमण्या बाळाचे गुण झोप व्हावे. मी झोपडीतल्या दिव्यातले वाद व्हावे. मी झोपडीतल्या दिव्याचे वाद व्हावे. मी एकट्या राहणाऱ्या आजीचा नात व्हावे. मी झोपडीतल्या दिव्याचे वाद व्हावे. मी एकट्या राहणाऱ्या आजीचा नात व्हावे. मी वात्सल्यासाठी झुरणाऱ्या आईचे मूल व्हावे. मी गरिबीत नटणाऱ्या भगिनीच्या कानातले फुल व्हावे. कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र सगर यांना विनंती करतो की सरांना एक पुस्तक, एक ग्रंथ आणि सन्मानपत्र देऊन सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. तर सगळ्यांचीच आपल्याची घाई आहे, तेव्हा असं आता बदल करूया. एक पाहुणा आणि एक स्थानिकचा कवी अशा पद्धतीनं आपण कवी घेऊया. मी यानंतर आदरणीय प्रभूजी जाचक सरांना विनंती करतोय की आपण आपली कविता सादर करावी. नमस्कार. डायरेक्ट कवितेचं माझ्या शीर्षक आहे असो कोणत्याही आभाळ रंगाचे. आणि दिवटे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की प्रत्येक माणसाने सकारात्मक राहावं आणि त्यानुसार मी सकारात्मकतेचीच कविता घेतो. असो कोणत्याही हे आभाळ रंगाचे. असो कोणत्याही हे आभाळ रंगाचे. मी मस्त मजेने माझे गाणे गातो. मी मस्त मजेने माझे जीवन गाणे गातो. हे जण जाणतो मी ज्याच्या त्याच्या पुरते. हे जण जाणतो मी ज्या
मी कधीच नशिबाच्या खेळात दंगत नाही. मी कधीच नशिबाच्या खेळात दंगत नाही. उद्याचे विश्वासाने पेरीत रान जातो. उद्याचे विश्वासाने पेरीत रान जातो. मी मस्त मजेने माझे जीवन गाणे गातो. माझ्या दुःखांना माझा तिरस्कार भाव नाही. माझ्या दुःखांना माझा तिरस्कार भाव नाही. मला तोच उद्याची देऊन हिरवळ जातो. मला तोच उद्याची देऊन हिरवळ जातो. मी मस्त मजेने माझे जीवन गाणे गातो. हे शेवटच्या वेळी असो कुणाची कितीही उंच हवेली. असो कुणाची कितीही उंच हवेली. मी गावात मनाच्या माणसांचे सुंदर विनीत खोपे जातो. सुंदर विनीत खोपे जातो. मी मस्त मजेने माझे जीवन गाणे गातो. धन्यवाद. एक मिनिट थांबा. धन्यवाद. आदरणीय बडी हवेली साहेबांना मी विनंती करतोय, आजचे कवी आदरणीय प्रभूजी जाधव सर यांना सन्मानपत्र, ग्रंथ आणि सन्मान चिन्ह देऊन आमचा सन्मान करावा. ओके, धन्यवाद. यानंतर शाहीर डॉक्टर बदाडे साहेबांना विनंती करतोय की आपण आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. आदरणीय शाहीर डॉक्टर बदाडे. मी शाहीर बदाडे. मी बरेचसे नाटक लिहिले, नाटक सादर करतोय. कवी संमेलन असतात, साहेबाच्या संमेलनाला मी येतोय, कवी वाचनाला येतोय. माझं नाव ज्योतिबा बदाडे असल्या कारणाने प्रत्येक नाटकाचं नाव, मी 12 नाटक लिहिलेलं आहे. नाटकाच्या नावाला ज ह्या शब्दापासून मी सुरुवात करतो. जिने गरीबाचे, जुळवा हा संसार, ज्याला ज्ञान त्यालाच मान, ज शब्दापासून माझ्या नावापासून सुरू करतो. जन्म दिला आईने, जीव लावला बाईने, अशी माझे नाटक आहे. जगायचं तर असं एक लेखन चालू आहे. तरी मी एक शेतकऱ्यावरील कविता म्हणणार आहे. शेतकरी हा गरीब बिचारा, शेतकरी हा गरीब बिचारा, कुत्र खाईना झाली दशा, माती मोल झाली अशा. शेतकरी हा गरीब बिचारा, कुत्र खाईना झाली दशा, माती मोल झाली अशा. परवा घेतलं म्हैस मिठी, परवा घेतलं म्हैस मिठी, दूध देती या वाटी वाटी. वगारू बेलन दुप्त गेलं, लागल्या होत्या लेका पिशा, शेतकऱ्याची झाली दशा. कर्ज काढून घेतलं बैल, कर्ज काढून घेतलं बैल, कोरडा दुष्काळ आला व साल, काळं पांढर शेपूटला नावताला निघाला बशा, शेतकऱ्याची झाली दशा. उधार पहिले घेतलेली होते. कर्ज मागाया सावकाराला, मुदलामध्ये बैल नेला, कडवा एकूणी याच दिला, बाकी राहिल्या मुळी पिशा, शेतकऱ्याची झाली दशा. बंधूनो, अशी मला जायचं, मी लांबचा माणूस आहे, मला दररोज जावं लागतंय. म्हणून मी आज साहेबांनी सांगितले तुला घेऊन आलं, गाडी घेऊन, मला लांब जायचं आहे. ओके, धन्यवाद.
यानंतर आदरणीय राजेशजी दिवटे सर यांना विनंती करतोय की आपलं वक्तृत्व दाखवलंय, आता कवित्व दाखवायचं आहे. माफी मागू सगळ्यांनी, कारण माझ्यावर दिसते मला काही काय चालली करत राहते. परंतु कविता ही मोठी नाही, छोटीच कविता आहे. शेतकऱ्यांचा विषय आहे म्हणून आता आमच्या दादाने खूप चांगलं शेतकऱ्यांचं वर्णन केलेलं आहे. एक तशीच कविता मी घेतलेली आहे. आमचा देश, आमचा देश. आम्ही कोट्यावधी रुपये खर्चून स्मारक बांधतो. आम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून स्मारक बांधतो, पण तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता आत्महत्या करायला भाग. आम्ही स्मार्ट देश करण्याच्या नादात गरिबांना आंदोलन करीतो. आम्ही स्मार्ट देश करण्याच्या नादात गरिबांना आंदोलन करीतो. आम्हाला फक्त निवडणुकीच्या काळातच विकासाची आणि राम मंदिराची आठवण होते. आम्हाला फक्त निवडणुकीच्या काळातच विकासाची आणि राम मंदिराची आठवण होते. एकदा निवडून आलो की 5 वर्ष फक्त एकमेकांना टीका टिप्पणी करण्याचा आमचा वेळ झाला. एकदा निवडून आलो की 5 वर्ष फक्त एकमेकांना टीका टिप्पणी करण्याचा आमचा वेळ निघून जातो. आम्हाला विकास तर करायचा असतो, पण नंतर आम्ही राजकारणच करतो. आम्हाला विकास तर करायचा असतो, पण नंतर आम्ही राजकारणच करतो. चांगले शिस्तप्रिय काम करणारे गुंडेसारखे अधिकारी आम्ही पटकन भरती करून टाकतो. चांगले काम करणारे अधिकारी आम्ही पटकन भरती करून टाकतो. देश स्मार्ट होण्याच्या नादात आता इथं राजकारणी स्मार्ट होताना दिसतोय. देश स्मार्ट होण्याच्या नादात आता इथं राजकारणी स्मार्ट होताना दिसतोय. आणि ज्यांच्या जीवावर हा देश चालतो तो आजही शेतकरी रस्त्यावर येताना दिसतोय. ज्यांच्या जीवावर देश चालतो तो शेतकरी आजही पिकाला भाव नाही रस्त्यावर येताना दिसतोय. आणि शेवटी इथला शेतकरी आरक्षण मागतो ना 7वा वेतन आयोग मागतो. इथला शेतकरी आरक्षण मागतो ना 7वा वेतन आयोग मागतो. फक्त पिकाला हमी भाव. पिकाला हमी भाव. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय राजेशजी दिवटे यांचा सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय पत्तेवार सरांना करतोय. आणि जी पत्तेवार सर कृपया आपण यावं. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि ग्रंथ भेट देऊन सरांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय श्रीमती मंगलाताई शेट्टे यांना विनंती करतोय की आपण आपली रचना या ठिकाणी सादर करावी. आदरणीय श्रीमती मंगलाताई शेट्टे. मी मंगला शेट्टे. माझं एक अभंग रूपामध्ये कविता लिहिली आहे परवाच मी सादर करते. जीवनात सदा राहू समाधानी. जीवनात सदा राहू समाधानी पावित्र्य जीवनी ठेवणीया. जीवनात सदा राहू समाधानी पावित्र्य जीवनी ठेवणीया. ऊन सावलीचा निरंतर खेळ घालून या मेळ सुखी राहू. ऊन सावलीचा निरंतर खेळ घालून या मेळ सुखी राहू. भोगून संपावे आपुले ते कर्म. भोगून संपावे आपुले ते कर्म पाळून या धर्म जगताना. भोगुनी संपावे आपले ते कर्म पाळून या धर्म जगताना. मानवाचा जन्म असे आनंदाचा सत्कर्म पुण्याचा घालू मेळ. मानवाचा जन्म असे आनंदाचा सत्कर्म पुण्याचा घालू मेळ. जीवनी सर्वांना सोबतच न्यावे नको हेवे दावे मनामध्ये. जीवनी सर्वांना सोबतच न्यावे नको हेवे दावे मनामध्ये. आप्तइष्ट नाते टिकविण्यासाठी कटू शब्द पाठी बोलू नये.
आप्तइष्ट नाते टिकविण्यासाठी कटू शब्द पाठी बोलू नये. ओठात नेहमी वाणी ती मधुर, जपावे ते सूर सर्वांसाठी. ओठात नेहमी वाणी ती मधुर, जपावे ते सूर सर्वांसाठी. नात्यात गोडवा टिकून राहतो, आनंदात गातो सूर ओठी. नात्यात गोडवा टिकून राहतो, आनंदात गातो सूर ओठी. ठेवी आठवण नात्यातील सारे, प्रेमाचे ते वारे सदा वाहे. ठेवी आठवण नात्यातील सारे, प्रेमाचे ते वारे वाहे सदा. मंगला नमन तुम्हाला स्मरते, विनंती करते तुम्हासाठी. मंगला नमन तुम्हाला स्मरते, विनंती करते तुम्हासाठी. धन्यवाद ताई. या ठिकाणी आदरणीय प्रतिभाताई मुळे यांना विनंती करतोय की मंगलाताई शेट्टे यांचा सत्कार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन करावा. हो. हा. धन्यवाद. यानंतर आपण काही पुरस्कार देणार आहोत. सर्वप्रथम आमच्या या कार्यक्रमाला प्रसिद्धी देणारे पत्रकार आदरणीय शंकर बोईनवाड यांचा वाचक मित्र पत्रकार पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. आमच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र सगळे यांना विनंती करतोय की ग्रंथ आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. या साहेब या. बोईनवाड सरांना विनंती आहे त्यांनी आपली एक कविता सादर करावी. आदरणीय शंकर या कवी आहेत, ते कवी आहेत. त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, पुरस्कार मिळालेले त्यांच्या साहित्य कृतीला. माझ्या कवितेचं शीर्षक आहे खादी खादीची जय. इथंच थांबून घ्या, पुढं एक गाव लागते. इथंच थांबून घ्या, पुढं एक गाव लागते. आणि त्या गावामध्ये दंगली उसळल्या. आणि त्या गावामध्ये दंगली उसळल्या. सध्या तिथं कर्फ्यू लागू झालाय. सध्या तिथं कर्फ्यू लागू झालाय. आणि हो तिथं निरपराधच अपराधी ठरतात. आणि हो तिथं निरपराधच अपराधी ठरतात. तेव्हा अपराधी म्हणतात खादी खादीची जय, खादी खादीची जय. धन्यवाद सर. यानंतर वाचक मित्र शिक्षक पुरस्कार आपण देतोय. आदरणीय आमच्या भगिनी वर्षा राणी नारायण चव्हाण यांना आम्ही वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. मी आदरणीय प्रतिभाताई मुळे यांना आणि आमच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र सगळे यांनाही विनंती करतोय की ताईंना जोडीने यायचं आहे. या सर आमचे नेते आहेत, काही शिक्षिका आहेत. ओके धन्यवाद. हा वर्षाताईंना विनंती आहे, आपण एक कवी आहात तेव्हा आपण एक कविता सादर करावी. आदरणीय वर्षाताई. नमस्कार. खरं पाहता मी काही कवी नाहीये, पण कधी असं काही उत्स्फूर्त काही शब्द आले तर कधीतरी लेखी घ्यावीशी वाटते. आणि पण फार कमी वेळ होतो माझ्यावर असं. विषयाचा प्रश्नाने सुरू केला होता की मरणानंतर कोण रडेल आणि पुन्हा त्याच्यातून एक पॉझिटिव्हिटी देणार
माझा एक प्रश्न आहे. 2 कविता झाल्यात ऑलरेडी शेतकऱ्याविषयी. मी याच विचार केला होता की आपण शेतकऱ्याचीच एक कविता घ्यायची. 3 काढल्या त्यापैकी हा एक प्रश्न आहे शेतकऱ्याचा सर्वसामान्य लोकांना. तर तो मी कारण इथं सगळे मान्यवर आणि फार मोठे कवी बसलेले आहेत. हे माझं फार कवी आहे अशा कराल नाही. जे असेल त्याला करेक्शन करून तुम्ही गोड म्हणून घ्यावं. विद्यार्थी तर पहिल्या वर्गातले असं समजावं. मी शेतकरी, कवितेचं नाव आहे मी शेतकरी. शेतात मरमर मरून घामाच्या वर्षाने शेती पिकवून. शेतात मरमर मरून घामाच्या वर्षाने शेती पिकवून कष्ट आणि कष्ट फक्त कष्टच करून. सवाल सर्वांनाच आहे. कष्ट आणि फक्त कष्टच करून सवाल सर्वांनाच आहे. पण काय मिळतं मला? सवाल सर्वांनाच आहे पण काय मिळतं मला? 12 महिने राब राबून 12 महिने राब राबून नाना तऱ्हेची शेती करून. 12 महिने राब राबून नाना तऱ्हेची शेती करून सर्वांच्या घरात धान्याच्या राशी भरून. सर्वांच्या घरात धान्याच्या राशी भरून सर्वांना सवाल सर्वांनाच आहे. शेवटी काय मिळतं मला? सर्वांना घास भरवतो. सर्वांना घास भरवतो. सर्वांना जीवन देतो. सर्वांना घास भरवतो. सर्वांना जीवन देतो. निसर्गालाही प्रसन्न ठेवतो. सवाल तुम्हा सर्वांना आहे. शेवटी काय मिळतं मला? अरे मलाही जगू द्या. शेवटी शेतकरी असं म्हणतो, अरे मलाही जगू द्या तुमच्या बरोबर. अरे मलाही जगू द्या तुमच्या बरोबर. मलाही हसू द्या तुमच्या बरोबर. मलाही 2 घास खाऊ द्या तुमच्या बरोबर. बऱ्याचदा असं होतं शेतकरी पिकवतो आणि तो उपाशी असतो आणि आपण म्हणजे फार वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ करून खातो आणि उरलेले टाकूनही देतो. हे फार म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे विभत्स आणि फार भयंकर असं घातक चित्र आहे आपल्या समाजामध्ये. अरे मलाही जगू द्या तुमच्या बरोबर. मलाही हसू द्या तुमच्या बरोबर. मलाही 2 घास खाऊ द्या तुमच्या बरोबर. शेवटी माझाही संसार करू द्या तुमच्यावर. उत्तर ते काय ना? हे शेवटचा प्रश्न आहे सर्वांसाठी. तर अन्न टाकताना अन्न खाताना एकदा दिवसातून त्याचाही विचार करा की ज्याच्यामुळे हे आपल्याला मिळत आहे. माफ करा पण मी काही अशी मला सांगायला आवडेल. सरांनी मला मे मध्ये 17 तारखेलाच म्हणजे आज 17 तारीख आहे. सरांनी माझं म्हणजे पुस्तक वाचून झालं होतं. सर सुधा मूर्तीचं पुस्तक घेतलं होतं मी आणि मी नवोदयची एक स्टुडंट आहे. सरांनी मला ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केला त्याच वेळेस मी ऑनलाईन कार्यक्रम घ्यायचाच ठरवला. चला पुस्तकाच्या बणात आहे, कवितेच्या बणात आहे, माझं पुस्तकाच्या बणात आहे. त्याची एक म्हणजे झूमची एक वेबसाईट आहे आणि आता सध्या सर्वांनाच घेतले आम्ही. 21वा पुष्प पर्व आहे फ्रायडेला. 20 पुष्प झालेले आहेत, अप्रतिम झाले आणि सरांमुळे माझं दुसरं एक म्हणजे प्रोग्राम सुरू आहे आणि खूप छान पुस्तक ऐकायला मिळाले. खूप छान छान विचार सगळ्या पठडीचे पुस्तक ललित आहे, त्याच्यात ड्रामा आहे, पोयम आहे. म्हणजे एकूण असं एक कुठला पुस्तक असं नाहीये तर सगळे पुस्तकं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. तर सरांमुळे ते पुस्तक म्हणजे तिथे पण सुरू झाले माझं. ऑनलाईन घेते ऑनलाईन घेते कारण की सगळ्याला सोयीस्कर जावं, सगळ्यांनी यावं. नाही ते मी ऑल ओव्हर घेते ना त्याच्यामुळे प्रश्न आहे. आधी फक्त लेडीज साठी होतं नवोदयच्या पुन्हा नंतर आता सगळ्यांनाच. धन्यवाद सर. पुरस्कार याच्यासाठीच आहे. आपले काम चांगले चालू आहे आणि ते पुढे चालू राहावेत चांगल्या पद्धतीने. ओके, यानंतर दुसरा शिक्षक पुरस्कार आपण देतोय. वाचक मित्र शिक्षक पुरस्कार आदरणीय किशन उगले शेकापूरकर यांना आपण हा पुरस्कार देतोय.
किशन उगले यांना विनंती आपण समोर यावं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी सगर पुरस्कार एक ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. कालच पुण्याचा एक पुरस्कार घेऊन आलेले ते राज्यस्तरीय निवडणूक घेतात आणि आज या ठिकाणी धन्यवाद. किशन उगले सर एक समीक्षक आणि कवी पण आहेत. तेव्हा मी उगले सरांना विनंती करतोय की आपली एक कविता सादर करा. चला कवितेच्या बना या अंतर्गत कवी संमेलन आहे. परंतु माझी मानसिकता कारण मी बराच काही गावून आता रोज कवी संमेलन करून आल्या कारणामुळं माझं काही रोज स्पीकर चालणार नाही मला माहिती आहे. तरी पण मी अभंगाच्या चालीमध्ये तुम्हाला माझ्या गावाबद्दल म्हणून दाखवतो कारण गावातले कोण नाही गेलं म्हणून गुरु आहे तरी काही करायचं. ठीक आहे. असा माझा गाव नाही कुणाला ठाव. असा माझा गाव नाही कुणाला ठाव. कावळ्याची गाव गाव नांदती गावात नाही वेस अज्ञानाचा बेस. म्हातारीला घालती ड्रेस राजकारणी असा माझा गाव नाही कुणाला ठाव. गावात नाही तुदळ खाण्यात नाही बळ. डोक्याला अजून कळ पाणी आणोनिया असा माझा गाव नाही कुणाला ठाव. शिक्षणाचे तिथे देते आम्हा धडे. कोण कोणासाठी रडे कळेच ना असा माझा गाव नाही कुणाला ठाव. असा माझा गाव नाही कुणाला ठाव. कावळ्याची गाव गाव नांदती असा माझा गाव. धन्यवाद. आपल्या कविता झाल्यात. आता पाहुण्यांची कविता आपल्याला ऐकायची आहे. आदरणीय गणेशजी गरुड यांना विनंती करतो. हा ओके. यानंतर मी मारुती जिप्रे शाहीर यांना विनंती करतोय की आपण आपली रचना या ठिकाणी सादर करावी. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ व इतर जमलेले प्रमुख पाहुणे, आदरणीय व्यासपीठ, आमचे गुरुतुल्य कदम सर, माझे मित्र तुल्य किंवा अमरस्थान आई वडील आणि मला माझ्या नावाच्या पुढे जे मला नामाविधान लाभलं, सिंह शार्दूल, सिंहलंकार, राष्ट्र शिवशाही, बाबासाहेब देशमुख, त्यांच्या संगतीमध्ये 2 वर्ष राहण्याचा योग माझ्यासारख्या पामराला लाभलं. परंतु माती असणारी चांगल्या संगतीमध्ये मोठी होतात हे असणारा दुसरे सांगायची गरज नाही, तर स्वतःच्या अनुभवातून हे असणारा मूर्तिमंत 4-4.5 फुटाचा पुतळा तुमच्या पुढे आहे. गेली 2002 पासून शायरी क्षेत्र, व्याख्यान क्षेत्र, कवित्व क्षेत्र आणि लिखाण आणि ग्रामीण भाषेचा अभ्यास जसं जमेल तसं साहित्यिक क्षेत्राची सेवा करण्याचं परम भाग्य
माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुलांना लाभलं. आजचं कवितेचं शीर्षक आहे कविता घ्या, कविता बघा. माझ्या शेतकऱ्याची चाल आहे ठाण्या वाघाची. माझ्या शेतकऱ्याची चाल आहे ठाण्या वाघाची. नको घेऊ रे फाशी जग राहील रे उपवासी. नको घेऊ रे फाशी जग राहील रे उपवासी. साऱ्या जगाचा पोशिंदा हाची तुझा कामधंदा. नको घेऊ रे फाशी जग राहील रे उपवासी. अरे वेड्या, अरे वेड्या, कसा तू शीन झालास सर्व सोडून आत्महत्या करण्यास निघालास. तुझ्या अंगी हाय हत्तीचं बळ, तुझ्या अंगी हाय हत्तीचं बळ. तुलाच जाणीव नाही तुझ्या कार्याची. नको घेऊ तू फाशी जग राहील रे उपवासी. तुझे साऱ्या जगाचा पोशिंदा, तुझे साऱ्या जगाचा पोशिंदा. पालन हालन पालन लालन करता तुझी खरा. तू नको घेऊ रे फाशी जग राहील रे उपवासी. तुझे दादा फार हिम्मतवान गडी. तुझे दादा फार हिम्मतवान गडी. पाषाणातही फोडून शकनातून करशील. तुझं शरीर वज्रायचे, तुझं शरीर वज्रायचे. नको घेऊ येतो फाशी जग राहील रे उपवासी. तुझ्या अंगात 10,000 हत्तीचं बळ, तुझ्या अंगात 10,000 हत्तीचं बळ. तरी तुलाच ठाव नाही तुझ्याच जाणीवेचं काळ. तुलाच नाही तुझं माहीत तुझं जाणीवेचं काळ. नको घेऊ रे फाशी जग राहील उपवासी. तुझी चाल आहे ठाण्या वाघाची. तुझी चाल आहे ठाण्या वाघाची. तरी तू म्हणतो मला काय येतं ढेकळं माती. तू म्हणतो मला काय येतं ढेकळं माती. अरे तू हाय म्हणून जग खातं सुखाची भाकर. तू हाय म्हणून जग खातं सुखाची भाकर. तरी तुला नाही यात तू हाय पालन पोषा करता या जगताचा. झिपऱ्याच्या इंद्रा वर्णित तुझी अमर कीर्ती. कडकडाटून जातो अमर कीर्ती या शेतकऱ्याची. तू नको घेऊ न फाशी जग राहील उपवासी. अरे तुझं वाचू ना जग राहील सुना सुना. कुटुंब येईल रस्त्यावरती सारा आणि तुझा असणारा कुटुंब. हा असणारा फटका रोटी असणारी कविता आहे. ही असणारी कविता पहिला प्रयोग ह्या कवितेचं लोकशाही राष्ट्रशिवशाही म्हणजे लोकमान्य अण्णासाहेब म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी केलं होतं. त्याच्यानंतर मीच करतो. परंतु या करत असताना कविता फार मोठी आहे पण आटोपतो घेतो. बरेचसे कवी आहेत. त्यानंतर माझं शेवटचं वाक्य राहिले तू आनंदी खुशाल या जगात. राहिले तू आनंदी सुखी समाधानी या जगात. हीच करीतो विनोदी श्रीचरणी प्रभूचरणी. माझ्या भाऊचे नाव साऱ्या जगात कीर्तिवंत होऊ दे. माझ्या भाऊचे नाव साऱ्या जगात कीर्तिवंत होऊ दे. हाय चाल ठाण्या वाघाची. नको घेऊ रे तू फाशी जग राहील सारं उपवासी. जग राहील सारं उपवासी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आमच्या भगिनी आदरणीय सोनाळी ताईंना विनंती करतोय की त्यांनी आपली रचना सादर करावी. सूचना सादर केला. हो. आणि संगीताताई सोनाळी.
मी शाळेत असताना कदम सरांचा फोन आला आणि माझा संवाद आहे आणि कवितेच्या मनात अवरोधन बना. तर तेव्हाच वाटलं मनाला की चला आपणही एक कविता सादर करा. आणि किती दिवस या प्रवाहामध्ये न येता राहू असं वाटलं आणि चंग बांधला की काही झाली तर हरकत नाही, नव्याने जरी असलो तरी आपण सादरीकरण करूया. आणि मी एक कविता घेतली आहे माझी की माझ्या कवितेतून मला असं सांगायचं आहे की या पृथ्वी तलावरचा प्रत्येक व्यक्ती हा फक्त मोठेपणाच्या आणि देखाव्याच्या मागे लागेल. फक्त मोठेपणा, मग आतमध्ये काही का असेना, आतून भग भग आणि वरून झगमग अशी प्रत्येकाची एक धारणा झालेली आहे. आणि त्या धारणेमधून माणूस माणसापासून किती लांब चाललाय हे कोणाला कळायलाच मार्ग नाही. तर अशाच धर्तीवरची काळीज नावाची एक कविता मी इथे सादर करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे काळीज. आणि काळजाला काळजानी भिडणारी माणसे जोडा. माझ्या कवितेचं ध्रुवपद आहे. आणि काळजाला काळजानी भिडणारी माणसे जोडा. नको इमारत गाडीनी बंगला, नको इमारत गाडीनी बंगला, जमीन आणि जायदाद हव्यासाचा कशाला. नको इमारत गाडीनी बंगला, जमीन आणि जायदाद हव्यासाचा कशाला. अरे माणसातला माणुसकीपणा दाखवा थोडा. आणि काळजाला काळजानी भिडणारी माणसे जोडा. आणि काळजाला काळजानी भिडणारी माणसे जोडा. निसर्गाने सृष्टीला सजवावं जसं, निसर्गाने सृष्टीला सजवावं जसं, भिंतींनाही नटवला फुलांनी जसं. निसर्गाने सृष्टीला सजवावं जसं, भिंतींनाही फुलांनी नटवला जसं. घरांना नकली सजवण्याचा ध्यास हा कसा. आणि काळजाला अरे भिंतीमधल्या माणसातला संवाद घडू द्या थोडा. अरे भिंतीमधल्या माणसातला संवाद घडू द्या थोडा. आणि काळजाला काळजाने भिडणारी माणसे जोडा. याच्या पुढचं आहे फोटो पोज आणि स्टेटस. फोटो पोज आणि स्टेटस हा सर्व देखावा. फोटो पोज आणि स्टेटस हा सर्व देखावा. आंतरीच्या आत्मीयतेचा नाही कुणाला सुगावा. अरे अंतरीच्या आत्मीयतेचा नाही कुणाला सुगावा. अरे खोट्या मोठेपणात मिरवायचे सोडा. आणि काळजाला काळजानी थँक्यू. घराचे झाले खानावळण रेस्टॉरंट, घराचे झाले खानावळण रेस्टॉरंट, उदरासाठी आणि निद्रेसाठी. घराचे झाले खानावळण रेस्टॉरंट, उदरासाठी आणि निद्रेसाठी. इथे फक्त माणसांचा मेळा, इथे फक्त माणसांचा मेळा. अरे माणसातल्या काळजाला जिवंत ठेवा थोडा. आणि काळजाला काळजाने भिडणारी माणसे जोडा. भावनांच्या बांधाऱ्याला काट्याकुट्यांनी लिंपू नका. भावनांच्या बांधाऱ्याला काट्याकुट्यांनी लिंपू नका. पाठ शिवणीच्या खेळामध्ये दोष एकमेका देऊ नका. अरे पाठ शिवणीच्या खेळामध्ये दोष एकमेका देऊ नका. अरे भावनेला
जी 40 उलटलेत त्यांना, त्यात मी आहे. 10 गेले 4 उरले, बदला आता स्वतःला. जीवनाच्या नक्षत्रांचा मकरंद थोडाचा खा. जीवनाच्या नक्षत्रांचा मकरंद थोडाचा खा. अरे हृदय, भावना, माणुसकी. अरे हृदय, भावना, माणुसकी यांचा मिलाप घडू द्या थोडा. आणि काळजाला मिळणारी माणसे जोडा. आणि काळजाला मिळणारी माणसे जोडा. धन्यवाद करून संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नक्की जोडते बरं का मॅडम. तुम्ही सांगितलं मला जोडत लागेल सगळं. धन्यवाद. यानंतर आनंद चिंचोळे. पुढचं घ्या. फक्त 4 आहे. मी आनंद चिंचोले. आता मला प्रश्न पडलाय, वातावरण गंभीर झालंय. अनेकांनी शेतकऱ्यावरची कविता म्हणलेली आहे आणि माझी शेतकऱ्यावरची बाईकडून कविता माहिती सुद्धा आहे. मला प्रश्न पडलाय, कविता विनोदी घ्यायची, वैचारिक घ्यायची? विनोदी घ्या. ठीक आहे, विनोदी घेतो. माझ्या कवितेचं नाव आहे बायकोची किरकिरी. पण त्या अगोदर सरांनी सगळ्यांनी शेतकऱ्यावरची कविता म्हटल्यामुळे 4 होईल. कृषी प्रधान नाव माझ्या देशाचं, कृषी प्रधान नाव माझ्या देशाचं, कृषी प्रधान नाव माझ्या देशाचं, सदा नलाकरानं शेतकऱ्याच्या फाशीचं. गर्भासाशिवाय सांगा मला, गर्भासाशिवाय सांगा मला, कोण आहे शेतकऱ्याच्या भरोशाचं? गर्भासाशिवाय सांगा मला, कोण आहे शेतकऱ्याच्या भरोशाचं? वेळ जेव्हा येते शेतकऱ्यावर फाशी घ्यायची, तुम्हाला कसं वाटतंय मला माहित नाही, पण मला मात्र लाज वाटते या देशाला कृषी प्रधान म्हणायची. कविता शेवटपर्यंत ऐका, म्हणजे जास्तीत जास्त बायकोवर आरोप असं काही नाही. कवितेचं नाव आहे बायकोची किरकिर. खरं खरं सांगतो भाऊ, खरं खरं सांगतो भाऊ, तुमची बायको किरकिर करते का नाही? तुमच्यावर रागात आल्यास घराने असे भांडे भिरभिर भेटते का नाही? बाहेर एकालाही तुम्ही बोलू देत नाही, बाहेर तुम्ही एकालाही बोलू देत नाही. वटर वटर आपणच बोलल्याशिवाय तुम्ही राहत नाही. घरी गेल्यावर मात्र बायको समोर तुमची बोलती बंद होते का नाही? खरं खरं सांगा भाऊ, तुमची बायको किती करते का नाही? रागात आल्यावर तुमच्यावर घराला सुधीर भांडे भेटते का नाही? कविता झाल्यावर घाई भेटलं असं. गावात एशी मध्ये तुम्ही दादा म्हणून फिरता, बाहेर 4 माणसात तुम्ही कसे वाघासारखे वाटता, पण घरी गेल्यावर तुम्ही शेळीसारखे होता का नाही? खरं खरं सांगा भाऊ, तुमची बायको किरकिर करते का नाही? शाळेमध्ये गेल्यावर मला शिक्षक, शाळेमध्ये गेल्यावर तिथे भलतेच रुबाबात दाखवता कसा तुमचा तिथं मस्त थाट असतो. सर म्हणून आणि जर तुम्हाला हाका मारत असतो, पण घरी गेल्यावर बायको तुम्हाला एकेरी नावाने कधी कधी हाक मारते का नाही? खरं खरं सांगा भाऊ, तुमची बायको किरकिर करते का नाही? आता ऑफिसात गेल्यावर तुमचा स्वभाव तिथं लय स्ट्रिक्ट असतो. ऑफिसात गेल्यावर तुमचा स्वभाव तिथं लय स्ट्रिक्ट असतो. सेवकांना तिथल्या चुकताच तुम्ही शिव्या देत असतो, आणि घरी गेल्यावर तिकडे बायकोच्या पोटभर शिव्या खातो का नाही? खरं खरं सांगा भाऊ, तुमची बायको किरकिर करते का नाही? आता राजकीय कार्यकर्ते पांढरे कडक कपडे घालून, पांढरे शुभ्र कडक कपडे घालून बाहेर कसे तुम्ही राजकीय नेता म्हणून फिरता, आणि
आणि भावी नेता म्हणून तुम्ही बाहेर हुशारी मारता, एखादी सभा करून उशिरा घरी गेल्यावर बायकोचा काढताच. तुमचा दारावरच एका झटक्यात राजकीय फाट उतरली ठिकाणी. खरं खरं सांगा होता तुमची बायको किरकिर करते का? आता कवी कवी म्हणून तुम्ही कवी समजणार, कवी म्हणून तुम्ही कवी समजणार. कविता सादर करता, लोकांची लई वाहवा मिळवता, टाळ्या वाजवून तुमचे लोक स्वागत करतात. हजारो श्रोत्यांना तुम्ही परेशान करणारे बायकोच्या पुढे मात्र तुम्ही दुनियाचं परेशान होता का नाही? खरं खरं सांगा भाऊ, तुमची बायको किरकिर करते का नाही? आता या शेवटच्या वेळी महत्वाचे आहे. जरी बायको किरकिर करत असली तरी, जरी बायको किरकिर करत असली तरी असं वरून प्रेम दाखवत नाही. तुम्हाला बरं वाईट झाल्यास तिलाही सहन होत नाही. खरं खरं सांगतो भाऊ, तिलाही तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही. धन्यवाद. हे घरी गेल्यावर शेळी व्हायला केवळ प्रेमामुळे शेळी होतात, घाबरून नाही. आनंद गायकवाड सर. शेळी न होण्यासाठीचा हा मान सन्मान असते. घरी गेल्यावर असं काही कधी घडत नाही आणि यांचं काही घडू नये ही अपेक्षा आहे. धन्यवाद. यानंतर आदरणीय बालाजी बिरादार सर, माजी गट शिक्षणाधिकारी आदरणीय बालाजी बिरादार सर यांना विनंती करतोय आपण आपली रचना सादर करायची आहे. यानंतर प्राध्यापक गरड सर तयार राहायचे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईवरची कविता सादर करते. जेव्हा माझी आई गेली तेव्हा मी ही कविता लिहिली. कवितेचं शीर्षक आहे पोरका. पोरका. आई माझ आतड अंगावरच कातड, आई माझ आतड अंगावरच कातड, जीव तिचा माझेसाठी रात दिन तडफड, जीव तिचा. आई माझा श्वास जाई धुळीचा सुवास, आई माझी श्वास जाई. आता आठवाची गाथा. शेवटच्या वेळेस गैरून येतं थोडं. आई माझी होती झोका, कुशीमध्ये नव्हता धोका. आई माझी होती झोका, कुशीमध्ये नव्हता धोका. झालो झालो परदेशी, आता नुसता पोरका. झालो झालो परदेशी, आता नुसता यानंतर आदरणीय प्राध्यापक नामदेव गरड आणि शेवटचे कवी आणखी दोन आहेत. योगेश स्वामीजी यानंतर तयार राहायचं आहे. कविता झाल्या पण प्रेमावर कोणीच केलं तुमच्यासाठी कवितेचं शीर्षक आहे प्रीतीची रीत. प्रीतीची रीत. आलो होतो तुझ्याकडे, आलो होतो तुझ्याकडे हात तुझा मागायला, आलो होतो तुझ्याकडे हात तुझा मागायला. प्रीती माझी तुझवरती, अन्य काही नको. प्रीती
समजावले मी स्वतःला उपयोग नाही झाला. समजावले मी स्वतःला उपयोग नाही झाला. तोच तू बदलेस वाट तुमची चुकली आहे. तोच तू बदलेस वाट तुमची चुकली आहे. मी न कधी होणार तुमची सौदा माझा झाला आहे. मी न होणार कधी तुमची सौदा माझा झाला आहे. ऐकून तुझी ती वाणी हृदयाचे झाले पाणी. ऐकून तुझी ती वाणी हृदयाचे झाले पाणी. मूर्छनात आली मला पेटला मनी दावावी. मूर्छनात आली मला पेटला मनी दावावी. होशवर येतात बोललो इच्छा एक सांगू तुला. होशवर येताच बोललो इच्छा एक सांगू तुला. पुढल्या जन्मी तरी साथ देशील का मला. पुढच्या जन्मी तरी साथ देशील का मला. सात जन्माची मी शपथ घेतली आहे. 7 जन्माची मी शपथ घेतली आहे. पुढच्या जन्मात तरी मी मोकळी उठे आहे. 7 जन्माची मी शपथ घेतली आहे. पुढच्या जन्मात तरी मी मोकळी उठे आहे. 7 काय लाख जन्म. 7 काय लाख जन्म वाट पाहिजे मी तुझी. 7 काय लाख जन्म वाट पाहिजे मी तुझी. तेव्हा तरी मिळेल का साथ मला सखी तुझी. तेव्हा तरी मिळेल का साथ मला सखी तुझी. प्रेमाची रीत शब्द माझे ऐकून तिच्या डोळ्यात आली पाणी. शब्द माझे ऐकून तिच्या डोळ्यात आली पाणी. खऱ्या प्रेमाची रीत ही एकच मुठी एकच वाणी. खऱ्या प्रेमाची रीत ही एकच मुठी एकच वाणी. गहीवरून नकोस अशी होऊ देत जन्मसाथ. गहीवरून नकोस अशी होऊ देत जन्मसाथ. सतत तुझी वाट पाहिन प्राण आणून डोळ्यात. सतत तुझी वाट पाहिन प्राण आणून डोळ्यात. प्रेम म्हणजे खेळ नाही घोर अग्नी परीक्षा आहे. घोर अग्नी परीक्षाचही एकदाच एकाशीच खऱ्या प्रेमाची रीती. धन्यवाद. तुझं येणं वावटळीच्या वाऱ्यासारखं जमिनीवर सांडलेल्या पाऱ्यासारखं. तुझं येणं म्हणजे वावटळीच्या वाऱ्यासारखं जमिनीवर सांडलेल्या पाऱ्यासारखं. सखे डोळे भरून पाहता येत नाही, तोंड भरून बोलता येत नाही. यायचंच असेल तर सखे हवेची मंद झुळूक म्हणून ये. यायचंच असेल तर सखे हवेची मंद झुळूक म्हणून ये. 7 वर्ष वाट बघेल. यानंतर योगेश स्वामी. खाली पडलं बरं. सरांनी आताच प्रेमावरची कविता सादर केली आणि प्रेमावरच लिहिलेली कविता. बेजुबान दिल है इश्क बेजुबान है. जुबान पर आता है आपको आशिक बेखबर है. बेजुबान दिल है इश्क बेजुबान है. जुबान पर आता है आपको आशिक बेखबर है. आशिकी में दिल आपके मदहोश यूं हुआ है. आशिकी में दिल आपके मदहोश यूं हुआ है. इश्क हुआ आपसे आशिक बेखबर है. जिंदगी का पहला इश्क आपसे हुआ है. जमाना ये कहे हमसे आशिक बेखबर है. जिंदगी में राह हमारे आपसे ही बरकरार है. जिंदगी में राह हमारे आपसे ही बरकरार है. जिंदगी में इश्क हुआ
फिर भी आशिक बेखबर है, फिर भी आशिक बेखबर है। जिंदगी में इश्क आपसे यूं ही बरकरार है, आशिक के पीछे घूमने पर भी आशिक बेकरार है। आशिकी में जीना आपके हमें सदा मंजूर है, आशिकी में जीना आपके हमें सदा मंजूर है। आशिक को पता होने हुए भी आशिक बेखबर है। जीना आशिकी में है, मरना आशिकी में है, जीना आशिकी में है, मरना आशिकी में है। जिंदगी भर करते आशिकी आपसे, फिर भी आशिक बेखबर है, आशिक बेखबर है। स्वामी सरांना प्रभू सरांना विनंती करतोय स्वामींना धन्यवाद. यानंतर प्राध्यापक राजपाल पाटील आणि शेवटी भागवत जाधव असतील. आणखी कोणी राहिलं नाही ना नाव दिलेल्या पैकी? आता ओके, समारोप करते प्राध्यापक राजपाल पाटील सर. त्याच्यानंतर मग एक कविता लिहिलेली मी. त्या कवितेचे नाव आहे वाटले. शत्रूशी लढताना मरण आले, वाटले जीवन कामी आले. शत्रूशी लढताना मरण आले, वाटले जीवन कामी आले. तिरंग्यात लपेटून कलेवर आणले, तिरंग्यात लपेटून कलेवर आणले, वाटले जीवन सार्थक झाले. कुटुंबियाचे ऊर अभिमानाने भरले, कुटुंबियाचे ऊर अभिमानाने भरले, वाटले त्यांचे पांग फेडले. शौर्याचे पोवाडे या दुनियेने गायले, वाटले स्वर्गाचे दार उघडले. शौर्याचे पोवाडे या दुनियेने गायले, वाटले स्वर्गाचे दार उघडले. मात्र मरणाचेही माझ्या त्यांनी राजकारण केले, मात्र मरणाचेही माझ्या त्यांनी राजकारण केले, वाटले वीर मरण माझे वाया गेले, वीर मरण माझे गायकवाड सरांना विनंती आहे प्राध्यापक राजपाल पाटील यांना सन्मानपत्र आणि ग्रंथभेट द्यावं. कुठल्याही वीर योद्ध्याचा वाया जाऊ नये त्याच्यावर जाणार पण नाही आणि या भारताची ऐकून देणार तिला आचार असतील त्याला आचार असतील. ओके, धन्यवाद. भागवत जाधव. सन्मानित व्यासपीठ, मी सेवा करते. या आमची आरती आणि माझी मामा हिरवी या शब्दाचा त्यामुळे मी पुस्तक असताना सुद्धा आणि त्यामध्ये शक्यतोडे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो. कोरोनाच्या काळात त्यांच्या पुस्तकाची विश्लेषण करण्याची काही गरज नाही. आणि आपले शिवशाहीर राम नाईक यांनी मैत्रीच्या बाबतीमध्ये थोडंसं बोलू. आम्ही त्यामुळे सहज म्हणून 3 चरणाची मी मैत्रीबद्दल कविता केलेली आहे. बरेच जण बायकोवरती कविता केली, ती बायको घरी आहे. मित्राच्या बाबतीमध्ये मी कविता आणि छोटीशीच आहे, 3 चरणाचीच आहे. सर्व विश्वमानी श्रेष्ठ त्रिनाती, सर्व विश्वमानी श्रेष्ठ त्रिनाती असे मी निवृत्ती मित्रत्वाची. सुखी असो वा दुखी न सोडी तो संग, जैसा नसे भंग सावलीसी, ऐसा एक मित्र मिळो सर्वत्रासी. समारोप करत असताना आदरणीय प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी सर आहेत. माझी छोटी का है सुरेश सर तो बड़ी टोपी हो गया या प्लीज. छोटीशी कविता सुंदर सरांची या कवितेचा समारोप होईल. सर आवाजी आहे, हे आहे, कविता चांगली.
कवितेचे शीर्षक आहे ममतेचा सागर. आईसाठी जगता यावे, आई समजगता यावे, आईसाठी जगता यावे, आई समजगता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे, आईसाठी जगता यावे, आई समजगता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे. आई ममतेचा सागर, आई समतेचा जागर, आई ममतेचा सागर, आई समतेचा जागर, आई अमृत जलधारा, आई प्रेमाचा पाझर, आई ममतेचा सागर, आई समतेचा जागर, आई अमृत जलधारा, आई प्रेमाचा पाझर, या जलधारे समथोडे मजला पाझरता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे, आईसाठी जगता यावे, आई समजगता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे. घरनंदन करण्यासाठी ती चंदन होऊन झिजते, घरनंदन करण्यासाठी ती चंदन होऊन झिजते, मज प्रकाश देण्यासाठी ती दिव्य ज्योत गोजळते, मज प्रकाश देण्यासाठी ती दिव्य ज्योत गोजळते. हा प्रकाश घेता घेता, हा प्रकाश घेता घेता, मजलाही देता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे, आईसाठी जगता यावे, आई समजगता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे. या रूपा पुढे आईच्या मज भीती वाटते जन्नत, या रूपा पुढे आईच्या मज भीती वाटते जन्नत, आईच्या चरणावरती वसले हो माझे जनदैवत, आईच्या चरणावरती वसले हो माझे दैवत. या दैवता पुढे मजला थोडेसे नमता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे, आईसाठी जगता यावे, आई समजगता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे. मी काय तुझे गुण गाऊ गे माय माऊली धरती, मी काय तुझे गुण गाऊ गे माऊली धरती, मी काय तुझे गुण गाऊ गे माय माऊली धरती, डोळ्यातून वाहे गंगा अन हिमालया समछाती, मी काय तुझे गुण गाऊ गे माय माऊली धरती, मी काय तुझे गुण गाऊ गे माय माऊली धरती, डोळ्यातून वाहे गंगा अन हिमालया समछाती. या अफाट जगण्यासाठी, या अफाट जगण्यासाठी मज थोडे मरता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे, आईसाठी जगता यावे, आई समजगता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे, आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे. खरंच खूप सुंदर आईविषयी कविता सादरीकरण केले आहे, त्याचा आवाजही खूप सुंदर आहे, कवितेला समर्पक असं ते बोललेले आहे. खरंच आई होता आलं म्हणजे प्रत्येकाला सब कविता सादरीकरण करायला आज मध्ये एकाच वेळेला चौघांना श्रद्धांजली वाहिली गेलेली आहे आणि याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच आहे. आणि अशाच हे दुःख असलं तरी
त्या दुःखाच्या संदर्भातची कविता. कवितेचं शीर्षक आहे दुःख. तळपणाऱ्या सूर्याला भेटाया, तळपणाऱ्या सूर्याला भेटाया, अंधारानं जावं आभाळादारी. तळपणाऱ्या सूर्याला भेटाया, अंधारानं जावं आभाळादारी. तसं दुःख आलं अनाहूतपणे मला भेटाया माझ्या घरी. तसं दुःख आलं अनाहूतपणे मला भेटाया माझ्या घरी. माझ्या घराला बसवलं आहे शून्यानं दार निर्गुण निराकार. माझ्या घराला बसवलं आहे दार शून्याचं निर्गुण निराकार. मय सभेत झालं तसंच घडलं. मय सभेत बाबा मय सभेत झालं तसंच घडलं. दारात दुःख घसरून पडलं. मय सभेत झालं तसंच घडलं. माझ्या दारात दुःख घसरून पडलं. धक्क्यानं त्या हादरलं घर. त्या दुःखाच्या पडण्यानं धक्क्यानं त्या हादरलं माझं सारं घर. उठून आलो मी बाहेर, उठून आलो मी बाहेर. हाताला धरून आत नेलं त्या दुःखाला. हातानं धरून आत नेलं त्या दुःखाला. बनून आणि तेच दुःख सुख बनून खुदखुदून हसू लागलं माझ्या घरात. तेच दुःख सुख बनून हसू लागलं माझ्या घरात. धन्यवाद. यानंतर अध्यक्षीय समारोपाची कविता घेण्याची विनंती मी आदरणीय राजेंद्र सगळे यांना करतोय. आदरणीय व्यासपीठ, सर्व जाणकार गुरुकीर्तन, कदम सरांनी चांगल्या गोष्टीची सुरुवात केली. मला वाटते जून मध्ये आपल्या वाचक समाजाला 12 वर्ष पूर्ण होतात, बरोबर ना सर? जून मध्ये वाचक समाजाला 12 वर्ष पूर्ण होतात म्हणजे सर्व पूर्ती पूर्ण होते. तर माझी अशी अपेक्षा आहे, सरांनी पुरस्कार सुरू केले त्यामध्ये सरांनी वाचक मित्र शिक्षक, वाचक मित्र पोलीस, वाचक मित्र वकील असे सगळे लोक निवडलेले आहेत. पण माझं त्याला एक ॲडिशनल असं असेल की वाचक मित्र रसिक पुरस्कार देखील असा म्हणजे 12 वर्षापासून आपल्याला लाभला आहे. त्या रसिकाशिवाय म्हणजे काही जणांचा काही संबंध असतो तरी परंतु पुस्तकाचं पूर्णपणे लक्षात ठेवून काही जण ऐकायला येत असतात. केवळ आणि केवळ साहित्याच्या आणि कदम सरांच्या प्रेमातून येत असतात. तर तेवढं कदम सरांनी एक मुद्दा त्याच्यामध्ये ऍड करावा. आणि जून मध्ये ज्यावेळेला प्रकृती विशेषण ठेवता तो कृतीचा आपला जो कार्यक्रम असतो वाचक समाजाचा, तो ह्याच्यापेक्षा अनेक पटीने मोठा व्हावा. त्यासाठी मी स्वतः सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार आहे. आणि उरलेले जे काही आपले हे पुरस्कार असतील या दरम्यानचे, आता मे पर्यंत होतील, जूनला जे राहिलेले असतील असं आपल्याला वाटलं सगळे 10 लोक राहिले, तर त्याच्यामध्ये जसे की आज 20 ते 25 जणांचे व्हावे तर त्या मोठ्या प्रोग्राममध्ये व्हावे. रसिकांसाठी ही कदम सरांना ॲडिशनली मित्र म्हणून विनंती करतो. आणि कसल्याही प्रकारचा विलंब होता वेळेच्या 5 मिनिटामध्ये घेतो. मलाच माहित नाही त्या आकाशाशी नाते, मलाच माहित नाही त्या आकाशाशी नाते. मी मागत नाही तरीही घरपोच चांदणे येते. मी मागत नाही तरीही घरपोच चांदणे येते. तुमच्या साहित्याच्या रूपात 11:30 वर्षापासून आतामध्ये चांदणं आहे ते असंच इथून पुढे पुरत जावं. आणि म्हणून दरवेळी मनासारखं घडल असं होत नाही. भरून आलं आता तरी पडल असं होत नाही. मलाही कळणार नाही तुलाही कळणार नाही. मलाही कळणार नाही तुलाही कळणार नाही. 2 ते वालेकडे मध्ये बोलत नाही. दरवेळी मनासारखं घडल असं होत नाही. भरून आला आपला तरी पडेल असं होत नाही. यासारखं कदम सरांना शुभेच्छा देतो की पावसाच्या सरीसम मित्र आलो तुझ्यासाठी. पावसाच्या सरीसम मित्र आलो तुझ्यासाठी. थोडा कोरडा होऊन पुन्हा बीज माझ्यासाठी. पुन्हा बीज माझ्यासाठी नको विचारूच धारा. तुझ्या माझ्या मैत्रीचा ढग देतो गोशवारा. ढग देतो गोशवारा रात्री आणि अपरात्री. पाण्याला कापण्याची जेकी कुठे आहे खात्री. जेकी कुठे आहे खात्री. मला सांग माझ्या जीवा तुझी आठवण देते मला रोज हेलकावा. मला रोज हेलकावा तुला घ्यावाच लागतो. माझ्या चेहऱ्याच्या आड तुला नव्याने पाहतो. तुला नव्याने पाहतो आणि हरवून जातो. माझे मन तुझ्या दारी थोडे फिरवून घेतो. थोडे फिरवून घेतो तसे पुन्हा विचारते.
माझ्या घराचे अंतर तुझ्या घरात मुरते, तुझ्या घरात मुरते तेवे लागणीची वेळ, तुमच्या कार्याला मिळो चंद्र सूर्याची झळाळ, तुमच्या कार्याला मिळो चंद्र सूर्याची झळाळ. अतिशय कमी असल्यामुळे पुढील सणाच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर तत्पूर्तीच्या कार्यक्रमाला येण्यासाठी दोघांनी मिळून प्रयत्न करूया आणि तत्पूर्तीचा कार्यक्रमाच्या 10 पट चांगला होईल आणि आवडला जाईल अशी अपेक्षा करूया सगळ्यांनी. तरी सुद्धा जमेल तेवढी काळजी या काळामध्ये घ्या. धन्यवाद करतो. वजनम सरांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांचा सन्मान करायचा. सन्मान चिन्ह सन्मानपत्र या. इकडे घ्या. 2 मिनिट थांबा, फक्त आभार मानायचा. 2 मिनिटात कृपया जाऊ नका. 2 मिनिटात आभार मानूया. ओके. याचबरोबर आदरणीय गरड सरांचाही सत्कार करायचा, गरुड सरांचाही सत्कार करायचा आहे. तेव्हा ढगे सर आहेत का? नाही सर. बाबूराव सोमवंशी सरांना विनंती आहे. सर कृपया या. गरुड सरांचाही सन्मान करायचा आहे. या तुम्ही या. तुम्ही या. घ्या. ओके. आदरणीय प्राध्यापक अकबर पाटील सर, वजनक सर काहीतरी आपल्याला भेट द्यायला 1 मिनिटात ऐकूया. हा, तर मी बोलत होतो आपल्याला इथं वेळ कळत नव्हता, किती वाजले कार्यक्रम संपवायला कळत नव्हतं, म्हणून आदरणीय वजनक सर आपल्याला खास घड्याळ भेट द्यायला गेले. सगळ्यांनी वेळ पाळावा. खूप खूप धन्यवाद सर. जरूर या. प्राध्यापक अकबर पाटील सर आभार मानावा 1 मिनिटात. सर पिशवी कुणाला